तर मग नमस्कार मित्रांनो, कशात सगळे. माझं नाव केदार पाटील एके उनाडके आणि मी स्वागत करतो तुमचं अजून एका आपल्या नवीन एपिसोडमध्ये. आणि आता फायनली आपला चेकआउट झालेला आहे हरिहरेश्वरवरून आणि इथून मी आता जाणार आहे दापोलीला. तर मग दापोलीला जाण्यासाठी इथून थोडेसे कष्ट आहेत. कष्ट नाही आहेत, सोपं आहे मार्ग, बट लोकल्सला विचारून मी आता सगळं केलं आहे. तर मग तुम्हालासुद्धा सांगतो. तर मग बघा, एवढं सामान आहे. हे असे असते सोलो ट्रॅव्हलरची हालत. बापरे. दादा, वेसवीला जाणार जेट्टी पॉईंटला? तर मग आता इथून आपल्याला जायचं असेल दापोलीला, तर इथून जो आपला हरिहरेश्वरचा मेन गेट आहे तिथून टमटम असतात. तर मग तिथून आपल्याला वेसवी बागमांडले फेरीबोटचा आहे तिथे एक पोर्ट, तिथे आपल्याला जावं लागेल. टमटम काहीतरी 10 रुपये घेते असं मी ऐकलं आहे इथून लोकलवाल्यांकडून. तर मग ती आपल्याला तिथे सोडेल. मग तिथून आपल्याला फेरीबोट घ्यायची आहे जी आपल्याला बानकोट पोर्टवरती सोडते, म्हणजे वेसवीजवळ. आणि मग वेसवीवरून आपल्याला पुढे परत टमटम किंवा ट्रान्सपोर्ट बस वगैरे जे आहे तिथे आता मला जाऊन बघावं लागेल काय काय असेल ऑप्शन अवेलेबल. तर मग ते तिथे जाऊन बघावं लागेल आणि मग नंतर आपण दापोलीला पोचू. मग भेटतो मी तुम्हाला. तोपर्यंत तुम्हाला दाखवतो मी जर्नी कसं आहे, किती तिकीट आहे आणि कसं. दादा, वेसवीला जायला इथून मिळेल ना? सरळ जाऊ? हां. हां, चाललो. इथे बागमांडलेला फेरीबोट. दादा, बागमांडले फेरीबोट. मी आली भाई फायनली टमटम. आता याच्यात बसायचं. भाई खतरनाक ट्रॅव्हल चालू आहे. माझ्याकडे 2 दिवस अजिबात नेटवर्क नाही आहे आणि विदाऊट नेटवर्क मी इथे सर्व्हाइव्ह करतोय. त्यामुळे अजून मजा येते. आता टमटमवाल्याने मला आत्ता इथे जस्ट सोडलेलं आहे. हरिहरेश्वरच्या मेन गेटपासून इथपर्यंत यायला मला 20 रुपये लागले. आता ही 9:30ची आहे. इथून 7:30 ते 8:30, 8:30 ते 9:30 असे एक तासाने असतात. म्हणजे वेसवीला उतरून जावं लागेल ना. एक सिंगल तिकीट दे ना दादा. थँक्यू. तर मग चार्जेससुद्धा इथे सगळे वेगवेगळे आहेत. सिंगल पर्सनचे फक्त तुमचे 20 रुपये असतात, पण जे लोक असे स्विफ्ट डिझायर आणि हे लोक असे सगळ्या घेऊन येतात तर त्याचे 200-300 रुपये आहेत. आणि बाईकचे 65 आहेत. तर मग आता आपण जाऊया. तर मग इथे अशी पूर्ण गाड्यांची पार्किंग ठेवलेली आहे त्यांनी आणि वरती
आपण जाऊन बसू सुद्धा शकतो, बॅगा वगैरे ठेवू शकतो. दादा वडापाव कसा दिला आणि काय काय? वडापाव मिळेल तुम्हाला, चहा मिळेल, 10 मिनिटाच्या रनिंगला हेच. ओके चालेल. पाणी वडापाव द्या नाही खायला. एक वडापाव खायचा, दापोली बघायची. बरोबर आहे. दापोली मग उसळ पाव खा. आणि दापोलीमध्ये उसळ पाव चांगला फेमस मिळतो काय? हो नाही मिळतो असं नाही, म्हणजे कसं आहे एक राहू दे तुम्ही खाऊन घ्या. होय. अप्पर डेकवरून तुम्हाला असा व्ह्यू मिळतो. ही आहे आपली ड्रायव्हरची रूम, जिथून ते लोक ही बोट कंट्रोल करतात. आणि हा अप्पर डेकवरून व्ह्यू आहे. आणि इथे काका आहेत जे नाश्ता चहा वगैरे देत आहेत. तर मग नशीब इथे होतं, कारण की मी तरी सकाळी लवकर निघालो आणि मला ही 9:30ची पकडायची होती बोट. त्यामुळे मी नाश्ता वगैरे करून नव्हतो निघालो. बट आता वडापाव पण मिळाला, सर्वात बेस्ट नाश्ता, स्वस्तात मस्त. मग आता मी वडापाव खातो, मग तुम्हाला भेटतो. वाटते भाई, गरम गरम वडापाव मिळाला. आणि आता गर्दी पण नाही आली म्हणून मी जागा सुद्धा पकडून घेतली माझ्यासाठी. तर मग आता काही फायनली फेरी सुरू झालेली आहे आणि मी आता मस्तपैकी माझा चहा एन्जॉय करतोय. काही व्ह्यू बघा, व्ह्यू. आणि इथे डस्टबिन सुद्धा ठेवलेलं आहे त्यांनी, सो दॅट कोणी पाण्यात फेकणार नाही काही गोष्टी. लोक मस्त इथे बसलेले आहेत. इथे माझ्या बॅगा ठेवल्यात. या दादा आहे इथे. लोकलसाठी इथे हा खूप मस्त आणि चांगला ट्रान्सपोर्टेशन आहे. त्यांना जर कळेशी आणि अंजरले आणि दापोली साईडला जायचं असेल तर मग ते लोक सुद्धा वेसवीलाच आपलं इथे गाडी वगैरे घेऊन येतात किंवा सरळ चालत सुद्धा येतात, जसं मी आलोय. आणि मग ती बोट आपल्याला सोडते त्या पोर्टवरती. तिकडे पोर्ट आहे. तर मग तिथून मग परत आपल्याला टमटम आणि बस वगैरेचा ऑप्शन आहे. तर मग आता तो तिथे जाऊनच बघावं लागेल. बघूया. जे बोट चालवत आहे किती वर्ष झाली दादा काम करून? मला 6 वर्ष. 6 वर्ष झाली. पहिले मी ऑफिसला होतो तिकीट. आता पास काढल्यानंतर बोलतो. केवढं फिरवावं लागतं टर्न मारण्यासाठी? आपल्याला तिथे जायचं ना. आता राईटला फिरवू. बाई खतरनाक एक्सपिरियन्स आहे. फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत इथे वेसवी पोर्ट जवळ. आणि आता इथून आपल्याला दापोलीसाठी काय काय ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल असतात असं विचारत जावं लागेल आपल्याला. आता कोण कुठे जाणार आहे. महत्त्वाचा पॉईंट असा लक्षात ठेवा की वेसवीवरून जे सुटतात बोट त्या 8 ते 9, 9 ते 10 असे एक तासाने सुटतात. आणि त्या साईडला बागमांडले साईडला ज्या फेरीबोट सुटतात त्या 8:30 ते 9:30, 9:30 ते 10:30 अशा एक तासाच्या ह्याच्यावर सुट्ट्या आहेत. तर मग कन्फ्यूज नका होऊ, नाही तर मग तुम्हाला परत 1 तास थांबावं लागेल.
दादा कुठे जाणार? दापोली. दापोली एकटा? तर मग अजून एक वेगळा ट्रान्सपोर्ट. तर मग काही आता उड्या मारत मारत आम्ही रिक्षातून उतरलो आणि आता दापोलीला जायची बस पकडलेली आहे आपण. भाई फायनली दापोलीला पोहोचलेलो आहे आणि मला एवढी भूक लागली होती. दादा एक चमचा द्या ना. सॉरी लपलेला. अशा गोष्टी माझ्यासोबतच कशा होतात. तर भाई फायनली आता दापोलीला पोचलेलो आहे मी डेपोजवळ, जसं की तुम्ही हा डेपो बघताय. आणि आता इथून पुढचा प्लॅन माझा नुसता आखलेला आहे, बुकिंग प्लॅनिंग काहीच नाही आहे. एक इथे स्कूटी रेंटवर मिळते, कोणतरी आहे एक बंदा, त्याचा नंबर घेऊन ठेवला आहे मी. त्याला आता कॉल करणार की भाई मी आलो आहे, मला स्कूटी रेंटला हवी आहे. तर मग त्याच्यासोबत बार्गेन वगैरे करणार, स्कूटी रेंटला घेणार. मग मी इथे एक 2 गोष्टी बघितल्या आहेत. एक तर आपण पितांबरी ॲग्रो टुरिझमला जाणार आहोत, ते दाखवणारे. एक ट्री हाऊसला दाखवणारे, ते एक ट्री हाऊसला जाणारे मी दापोलीच्या. खूप सुंदर जागा आहे तिथे. आणि इकडच्या आसपासच्या 2-3 जागा मला ज्या बघायच्या त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मग पहिले मी जरा खाऊन घेतो, कारण खूप भूक लागली आहे. मग आपण बोलूया.